मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर असणार आहे सुशांत आगलावे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज. चार षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुशांत आगलावेच्या मार्फत फेकलं जातं आणि स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. स्वप्नील गायकर आणि प्रथमेश असे दोन फलंदाज मैदानावरती गेलेत आघाडीला. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील श्रद्धांजली चषक भव्य क्रिकेट स्पर्धा. आजचा पहिला दिवस आणि आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ही स्पर्धा देखील आपण पाहताय. किरवलीच्या जय वाघोबा मैदानावरती भव्य आयोजन. सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. टॉस जिंकला कोलवाडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीला नेहमी आम्ही योगेशला पाहतो. आज वेगळी रणनीती आहे अथवा योगेश टीम मध्ये नसेल असं देखील असेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आलाय. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल मात्र लॉंग ऑन रिझन मधनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉलवरती अकाउंट देखील ओपन केलं जातंय. फलंदाज स्वप्नीलने पहिल्याच बॉलवरती सिंगल एकवडली आहे. चार षटकांची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये दमदार विजय प्रस्थापित केला नागाव संघाने. पहिल्या मॅच मध्ये धरणा संघ विजय झाला. यावेळीचा बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला भेटली. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज पहिलं षटक घेऊन सुशांतच्या मार्फत पहिलं षटक P1चं फेकलं जातं. फक्त दोनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. बाकीचे 9 खेळाडू वर्तुळामध्ये असतात. षटकातील तिसरा बॉल. यावेळी फटका चांगला आहे परंतु चेंडू वन बॉल सीमा पलीकडे दुसऱ्या टप्प्यावरती. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. चौकार 4. आणि धावसंख्येला तब्बल 5 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. संत वाते इंद्रायणी असं स्कोर मैदानावरती पाहायला भेटते. षटकातील आता पुढचा बॉल. इथे देखील फटका चांगला आहे परंतु पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. 6 षटकार. षटकार घेतलाय. अक्षरशः डोल्याचं पाडणं फेडणारा षटकार होता. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय. चौकारानंतर षटकार आणि षटकारने मात्र आता धावफलक तब्बल 11 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. योगेश जरी आज संघामध्ये नसला तरी मात्र 2 फलंदाज डावाला सावरण्याचं काम करतात. स्वप्नील आणि प्रथमेश. स्वप्नीलच्या बॅटमधनं तब्बल 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी आलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूने उचली घेतली आणि आता मात्र 2 मोठ्या फटक्यानंतर डॉट बॉल पाहायला भेटला. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळीचा फटका मात्र
फाईल लेग रिजन मधनं चेंडू वेगानं जरूर चाललाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांच्या अवग्याच्या बाहेर बॉल सीमा पार. मिळतील 4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्यात. अक्षरशः प्रथमेशचा विचार केला ना तर 5 चेंडूचा सामना केला त्याने. 14 धावा मैदानावरती बनवल्या आणि त्या सोबतीला स्वप्नील ज्यानं एका धावेचं योगदान दिलं आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या. 4 षटकांची मॅच आहे. धावफलक चांगलं मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली पाहायला भेटली पापडीच्या पाड्या संघाकडनं आणि आता दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राजेश भगत आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पिबनचं पहिले षटक होतं ते मात्र आता समाप्त झाले आणि राजेश भगत दुसऱ्या षटकामध्ये आलेत. चांगलं मैदान. जय वाघोबा जय वागेश्वर किरवलीचं मैदान. सुसज्जाचं मैदान. डोंगराच्या खुशीमध्ये वसलेले हे मैदान. पहिलाच बॉल ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथनं डॉट बॉलची सांगता. पहिलाच चेंडू इथं निर्धाव फेकलाय. गोलंदाज होते ते राजेश भगत. यावेळीचा बॉल मात्र फटका या चेंडू वाईड आहे म्हणजे डॉट बॉल नंतर लगेच दुसरा चेंडू खराब फेकला. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्यात 15. आता दुसऱ्या षटकामध्ये धावा रोख लावण्याचं काम करतोय गोलंदाज राजेश. यावेळीचा फटका मात्र जेल असू शकतोय परंतु क्षेत्ररक्षक थोडेस मात्र फमलिंग पाहायला भेटलं आणि बॉल शेवटच्या मुमेंटला अडवला गेला. असं वाटलं होतं की बॉल जाईल सीमा पार परंतु लास्ट मुमेंटला चेंडूला आतमध्ये ढकलला आणि या बॉलवरती धावा कंप्लीट झाल्या. तब्बल 2 आणि 2 ने धावफलक पोचले. त्या 18 या आकड्यावरती धावफलक पोचले. सांघिक दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अद्याप एकही फलंदाज बाद झाला नाही. पापडीचा पार टीमची ही जमेची बाजू आहे या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु यष्टीरक्षक झाले बीट. चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी. असं वाटलं होतं की चेंडू लास्ट मोमेंटला मात्र अडवला जाईल परंतु कीपर होते त्यांना बीट करून बॉलने गाठली सीमारेषा आणि चौकार आला आणि चौकाराने धावफलक तब्बल 22 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात जरूर म्हणेन पापडीचा बारा टीमची. जिनीत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. यावेळीचा बॉल मात्र झेल हवेमध्ये आहे परंतु पकडलाय झेल आणि पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय. स्वप्नील जो 4 चेंडूचा सामना करत असताना तब्बल 3 धावा बनवल्या आणि तो मैदानातनं बाद झालाय. डीजे पहिला फलंदाज मैदानावरती बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती
भावेश घरत वन डाऊनसाठी वन डाऊनचे फलंदाजाचा विचार केला ना तर वन डाऊनचे फलंदाज नेहमीच घातकच फलंदाज असतात आणि आता भावेश आलाय. धावसंख्या खूप चांगली आहे पापडीच्या पाटी टीमची. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावांचा विचार केला तर तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे देखील फटका चांगला आहे परंतु चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आहे. कव्हर करीपर्यंत या बॉलवरती आली सिंगल. सिंगलने आपला अकाउंट देखील ओपन केलं आणि तब्बल 23 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राजेश जो चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा 15 त्यानंतर या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं. गली रिजन मधनं एक चौकार जरूर पाहायला भेटला. यावेळीचा मात्र पंचांकडे हलकेसं अपील केलं जातंय परंतु पंचांचा इशारा आला की ही लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एक धावेच्या स्वरूपात धावफलक तब्बल पोचलंय ते 24 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. सांघिक 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. करतो की स्वर्गीय अजय उतेकर कोपरा आणि अजय वर्तेकर कोपरा आणि किरवली बादल या दोन्ही टीम्सला विनंती करतो की या लगेच टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. सुरेश भगत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 90 धावा खर्च केल्या. महत्त्वपूर्ण एक विकेट देखील प्राप्त केली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला इथे चांगला पकडलाय झेल आणि संपला इथनं फलंदाज. प्रथम स्वतःला झोकून देत असताना मात्र चांगला झेल कॅरी केला आणि जो फलंदाज मैदानावरती खोऱ्याने जो फलंदाज खोऱ्याने धावा मैदानावरती उभा होता त्याच फलंदाजाला बाद केलं. षटकातील पुढचा बॉल सुजितनं आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि चेंडू 1 बॉल सीमा पार चौकार आलाय 4. बॉलवरती सुजितच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक आता 28 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात पाहायला भेटेल. जो धावा प्रथमेश जो खोऱ्याने उभा होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये पहिल्याच बॉलवरती यश आलं गोलंदाजाला. यावेळीचा बॉल मात्र इनसाइड एज यष्टीरक्षक झेल खाली पकडलाय झेल आणि संपलाय सुजितचा खेळ. थँक यू डीजे. चौकाराला चौकाराने लगेचच
फलंदाजाला मात्र बाद देखील करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज सुरेश भगत ज्याने पहिल्याच बॉलवरती बाद केलं प्रथमेशला, जो धावफलकावरती धावा लागल्यात. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथमेशचा विचार केला तर त्यांनी तब्बल आपल्या संघासाठी 6 चेंडूचा सामना करत असताना 14 धावांचं योगदान दिलं. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती संकेत जोशी, 5व्या क्रमांकावरती संकेत जोशी आलाय. धावफलक खूप चांगला आहे या टीमचं. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा मात्र फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेट रिजन मधनं, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झालं होतं जरूर. लास्ट मोमेंटला मात्र चेंडूला गॅदर केलं. तत्पूर्वी एक धाव आणि एका धावेने धावफलक पोचलंय. 29 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती बाद झाले. आघाडीला आले होते स्वप्नील आणि प्रथमेश, ते दोन्ही फलंदाज मैदानावरती बाद झालेत. आता सध्याला डावर सावरण्याचं काम करतात भावेश आणि संकेत. हे दोन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतात. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर, यावेळीचा फटका मात्र पॉइंट रिजन मधनं चेंडू जाईल गोलीच्या वेगानं चौकारासाठी. बल 33 आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. भावेश आणि संकेत सध्या फलंदाजी करतात. भावेशचा विचार केला ना तर भावेशने 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. तो भावेश चांगली फलंदाजी करतो मैदानावरती. या षटकामध्ये अद्याप चेंडू आतालेत, 5 चेंडू आतालेत. षटकातील शेवटचा बॉल असणार आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. फुलटॉस आहे आणि पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, आलाय षटकार. थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलमध्ये जी मेजवानी होती फुलटॉस बॉलची, ती मेजवानी मात्र जरूर भावेशने कबूल केली आणि पाठवलं सरळ 6 धावांसाठी षटकाराला. आणि षटकारने धावफलक आता तब्बल 39 या आकड्यावरती म्हणजे 13.00च्या सरासरीने धावगती मैदानावरती उभारली आहे. भावेशने मात्र आता या मॅचचं सूत्र हाती घेतलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की त्यांनी 3 चेंडूचा सामना केलाय. तब्बल 11 धावा मैदानावरती ठोकल्यात आणि आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज अजय आलाय चौथ्या षटकामध्ये. अजयचा पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कव्हर करीपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव कंप्लीट केली. त्याला देखील माहीत आहे की भावेशने मात्र आक्रमण रूप धारण केलं आणि भावेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं हे चांगलं कार्य असेल, कारण की भावेशच्या बॅटमधनं मोठे फटके येतात. एक चौकार आला, त्यानंतर लगेचच षटकार देखील आला. तोच भावेश आता स्ट्राईकवरती येईल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि तब्बल 40 या आकड्यावरती स्कोरवर पोहोचले. परंतु इथे 22वी विकेट धोक्यात आहे आणि इथनं पकडलाय झेल आणि संपलाय भावेशचा देखील खेळ.
भावेश मात्र चांगली फलंदाजी करत होता मैदानावरती. त्या भावेशला देखील मात्र मैदान सोडावं लागलं आणि एसटी रक्षकाने खूप चांगला झेल पकडला आणि भावेशने तब्बल 11 धावांचं योगदान दिलं पापडीच्या पाड्या टीमसाठी. आणि आता नवीन फलंदाज रोहित बागडे आलाय फलंदाजी करण्यासाठी, जो 6व्या क्रमांकावरती शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अजयच्या मार्फत शेवटचं षटक फेकलं जात आहे आणि यावेळेस मात्र हा चेंडू देखील हवेमध्ये आहे. मिस टायमिंग शॉट लॉंग ऑनवरनं खूप वेगानं आलं होतं, परंतु चांगलं कलेक्टिंग देखील तेवढीच चांगली पाहायला भेटले. शेवटच्या मुवमेंटला मात्र हातातनं चेंडू निसटला आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केला तब्बल 2 आणि 2ने धावफलक तब्बल पोहोचले. त्या 42 या आकड्यावरती धावफलक पोहोचलं. 3 षटकामध्ये तब्बल 39 धावा धावफलकावरती होत्या आणि तिसऱ्या षटकाला जशी चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि एक फलंदाजाला बाद केलं आणि पहिल्याच बॉलवरती एकेरी स्वरूपाची धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा, म्हणजे अद्याप या षटकातील येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या हवेलीचा बॉल मात्र हा चेंडू देखील हवेमध्ये आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथनं देखील फलंदाज रोहित बागडेला देखील मैदान सोडावे लागेल. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती 7व्या क्रमांकावरती भूषण घरत. आज महत्त्वपूर्ण संघामध्ये 2 खेळाडू आहेत, विपुल त्यानंतर योगेश. हे 2 फलंदाज आज मैदानावरती नाहीत, तरी देखील चांगली धावसंख्या मी म्हणेन जरूर चांगली उभारली आहे, कारण की योगेशचा विचार केला तर योगेश नेहमीच आघाडीला येतात या संघामध्ये आणि चांगला खेळ देखील त्यांच्या मार्फत राहिला आहे. भूषण आलाय, भूषण घरत. या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या मात्र रणनीतीमध्ये थोडासा मात्र अडथळा नेण्यात आला आणि तिथनं पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज अजय. भूषणने देखील आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला पाठवलंय. फाईन लेग क्लिअर करत असताना 6 षटकार. तब्बल 48 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. जणू काय भूषणचा विचार केला तर की डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलला फाईन लेगची दिशा दाखवली आणि पाठवलं सरळ त्याच्या डोक्यावरनं 6 षटकारासाठी आणि षटकारने तब्बल 48 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. 4थ्या षटकाचा विचार केला तर 4थ्या षटकामध्ये अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. लगेचच चेंडूची पूर्तता देखील करा मैदानावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. फर्स्ट इनिंग आहे, पहिला डाव चालू आहे. पहिल्या डावमध्ये टॉस गमावल्यानंतर वाट्याला आलं होती फलंदाजी आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली केली. प्रथमेशने सुरुवात देखील चांगली करून दिली. त्यानंतर भावेशने देखील डावाला सावरण्याचं काम केलं. त्याने 4 चेंडूचा सामना केला, त्याने 11 धावा ठोकल्या. 6 चेंडूचा सामना करत असताना 14 धावा प्रथमेशने ठोकला आणि आता षटकातील शेवटचा बॉल आणि शेवट देखील केली आहे गोड भूषण घरतने आणि बॅक टू बॅक 2 षटकार आलेत ते भूषणच्या बॅटमधनं.
हॅलो. तर तत्पूर्वी आम्ही दोन टीम्सला आमंत्रित करतो की स्वर्गीय अजय वर्तेकर कोपरा आणि किरवली बादलचा संघ, तर या लगेच टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या ते तब्बल पापडीच्या पाड्या टीमने, म्हणजेच 54 धावा बनवल्यात, म्हणजेच चांगल्या धावसंख्या उभारली आहे मैदानावरती. तब्बल 54 धावा. शेवटच्या दोन बॉलवरती दोन जे मोठे फटके आले ना, ते खूप काय सांगून जातील या मॅचमध्ये. जशी मात्र कोलवाडी संघ दुसऱ्या डावमध्ये उतरेल. तर चला, किरवली संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. तर स्वर्गीय अजय वर्तेकर कोपरा संघ, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी. तर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती आहेत. तर आम्ही लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस देखील करू. तर निवृत्ती पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही मुख्य व्यासपीठावरती टॉस करू. या सामन्याचा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला किरवली संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अजय वर्तेकर कोपरा संघ. दोन टीम्समध्ये टॉस केला जातोय. निवृत्ती पाटील पत्रकार यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जातो दोन टीम्समध्ये. तर टॉस केला जातोय. टॉस किरवली संघाच्या बाजूने लागलाय आणि त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीला दोन फलंदाज सतीश आगलावे आणि जोमा भगत हे दोन फलंदाज मैदानावरती जात असताना की त्यांना देखील माहीत आहे, कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये जेव्हा पापडीच्या पाड्या संघाने बॅटिंग केली तेव्हा धावसंख्या खूप चांगली बनवली. तब्बल 54 धावा धावफलकावरती लागल्या. आणि आता येणारे बॉल्स असतील 54 धावा धावफलकावरती लावल्या आणि येणारे 24 बॉल आणि 55 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या दोन बॉलवरती दोन षटकार गेले ना सौरभ पाटील, जे खूप काय सांगून जातील या मॅचमध्ये, कारण की धावा कुठेतरी मात्र कमी होत्या आणि त्या धावा खोऱ्याने वाढल्या मैदानावरती. शेवटच्या दोन बॉलवरती 12 धावा आल्या आणि 54 धावा धावफलकावरती लागल्या आणि आता 24 बॉल आणि 55 धावांची गरज असताना मात्र आघाडीचे दोन फलंदाज मैदानावरती जात असताना सतीश आगलावे आणि जोमा भगत हे दोन फलंदाज मैदानावरती गेलेत. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज बाबू आलाय गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगले नाव मी जरूर म्हणेन, बाबू नाव. आणि तोच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. T1चं पहिले षटक आहे. फक्त दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट अशी क्षेत्रश्रेणी विवरणाचा पाहायला भेटते. मिड विकेटला संकेतला आपण पाहू शकता. आणि पहिलाच बॉल इथनं मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाबू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पकडलाय संकेत जोशीनं झेल आणि संपलाय इथनं खेळ सतीश आगलावेचा. धावांचा मात्र डोंगर बनवला आणि डोंगर आता तो फोडावा लागेल तो या टीमला. आणि डोंगर फोडत असताना मात्र पहिला धक्का मैदानावरती देखील लागलाय. आघाडीला आला होता सतीश, त्याला मात्र
जोमा जो आघाडीला आला होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये पहिल्याच बॉलवरती यश आलं. असं वाटलं होतं की चेंडू सरेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरनं जाईल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होते आणि पकडला झेल आणि संपला देखील इथनं जोमाचा खेळ. आणि नवीन फलंदाज मैदानावरती सुरेश भगत. पहिल्याच बॉलवरती धक्का देत असताना गोलंदाज बाबू. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल देखील पुन्हा एकदा आलाय, परंतु आता होते संकेत ते बनून राहतील फक्त प्रेक्षक. बॉल त्यांच्या डोक्यावर 4. थँक्यू. सौरभ पाटील यांचा टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला भेटला. या हवेलीचा बॉल मात्र डॅन्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हलकंसं अपील देखील केलं होतं मैदानावरती. अपीलमध्ये आत्मविश्वास कमी होता आणि इथनं मात्र चेंडू जाईल निर्धाव. चौकार आला मिड विकेटच्या डोक्यावरनं. असं वाटलं होतं की संकेत पुन्हा एकदा झेल पकडेल, परंतु शेवटच्या मुमेंटला मात्र त्यांना असं वाटलं होतं की चेंडू अडवला जाईल, परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल सीमा पलीकडे गेला. या डावमधला पहिला चौकार आला. चौकारानंतर लगेचच डॉट बॉल. आणि आता षटकातील पुढचा बॉल. 55 धावांची गरज आहे. धावा बनवावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. .25च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. आणि आता संकेत आहेत, परंतु काय स्वतःला झोकून देत असताना मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जिथे 6 धावा होत्या तिथं फक्त एकच धाव खर्च केली, म्हणजे आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा रोखल्यात त्या संकेत जोशीनं. असं वाटलं होतं की चेंडू सरळ जाईल डोक्यावरनं 6 धावांसाठी, परंतु शेवटला मात्र आपल्याला झोकून देत असताना बॉल आतमध्ये ढकलला आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि एका धावेने धावफलक पोचले तब्बल 5 या आकड्यावरती. या बिलीचा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी फॉर्मलिंग जरूर पाहायला भेटली. अल्पेश होते आणि शेवटला लास्ट मोमेंटला मात्र चेंडूला यादर करीत असताना तत्पूर्वी या बॉलवरती देखील धाव कंप्लीट झाली. सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल डबलने मात्र काही फरक पडणार नाही पापडीचा पाडा टीम करे, कारण की धावा त्यांच्याकडे खूप आहेत. त्याच अनुषंगाने जर सिंगल डबलवर प्राधान्य दिला या कोलवाडी संघाने तर सामना जिंकता देखील रन नाही. तर हा डॉट बॉल असणार आहे. इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांना बीट करून संकेत जोशी आले होते. त्यांना बीट करून शेवटच्या मुमेंटला चेंडू गेला सीमा पलीकडे चौकारासाठी 4. चौकाराची गरज होती. तो चौकार मात्र शेवटच्या बॉलवरती आला आणि चौकारने मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त देखील झाला. आणि पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 90 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक फेकलं बाबूच्या मार्फत. एक फलंदाज बाद केला. महत्त्वपूर्ण विकेट पहिल्याच बॉलवरती. जोमाला मात्र भोपळाही फोडून देता त्याला बाद केलं मैदानावरती आणि 9 धावा धावफलकावरती लागल्या. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकामध्ये भूषण घरत, ज्या भूषण घरतने मात्र 2 षटकार शेवटच्या बॉलवरती ठोकले, तोच आता भूषण घरत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी देखील आलाय. आता बॉल शिल्लक असतील 18 आणि तब्बल धावांची गरज असणार आहे. तब्बल 18 बॉलमध्ये 46 धावांची गरज असणार आहे. म्हणजेच धावा 15.33च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. आता समीकरण हळूहळू कठीण होत चालले, कारण की पहिल्या षटकामध्ये 90 रन बनल्यात आणि 5 धावा देखील संकेतनं आपल्या टीमसाठी वाचवल्या होत्या त्या मिड विकेट रिझनमधनं. पहिलाच बॉल
पहिलाच बॉल आणि यष्टीरक्षकाने पकडलाय झेल आणि पहिल्याच बॉलवरती संपलाय खेळ सुरेशचा. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती सुशांत आगलावे. चौथ्या क्रमांकावरती सुशांत आगलावे गेलाय. धावा आता बनवावे लागतील जर इथनं सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. सिंगल डबलने मात्र काम चालणार नाही कारण की आता धावा खूप आहेत मैदानावरती. समीकरण हळूहळू खूप कठीण होत चाललंय. भूषण षटकातील पुढचा बॉल. या विलीचा बॉल देखील पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज मैदानावरती बाद. तसा भूषण गोलंदाजीसाठी आला ना तसाच मात्र दे धक्का अशी गोलंदाजी पाहायला भेटली. बॅक टू बॅक दोन फलंदाज मैदानावरती बाद केलं. आता हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. तू चल माया अशी परिस्थिती पाहायला भेटते या कोलवाडी संघाची कारण की धक्क्यांवरती धक्का देत असताना जसा गोलंदाजीसाठी तो आला ना तसे मात्र दोन बॉलवरती दोन विकेट प्राप्त केल्या आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती अजय नवीन फलंदाज मैदानावरती. हॅट्रिकचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. हॅट्रिकचा बॉल होता परंतु इथनं चेंडू गेलाय निर्धाव आणि निर्धावने आता समीकरण खूप कठीण होत जाईल कारण की जे समीकरण होतं 18-46 आता त्यामध्ये 3 बॉल जरूर आले निर्धाव म्हणजे आता बॉल शिल्लक असतील 15 आणि 15 मध्ये बनवावे लागतील 46. इथे देखील आडव्या बॅटनं सरळ ठोकलाय चौकार. आणि चौकाराने षटकाराने भाषा बोलावी लागेल मैदानावरती जर मॅच जिंकायची असेल आणि फलंदाज अजयच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवरती चौकार त्याने ठोकला आणि 4 धावांचं योगदान देखील दिलं आपल्या टीमसाठी आणि धावफलक तब्बल पोचलंय ते 13 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. भूषण षटकातील पुढचा बॉल. या वेलीचा बॉल मात्र लाईन पाहावी लागेल. पंच संदीप पाटील सरांचा इशारा आलाय की हा चेंडू खराब आहे म्हणजेच अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने मात्र धावफलक तब्बल 14 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. बॅटिंग करत असताना टीम कोलवाडीचं पहिल्या पूर्वार्धामध्ये अक्षरशः किरवलीच्या मैदानावरती धावांचा डोंगर बनवला आणि इथे देखील हवेमध्ये आहे झेल परंतु 3 क्षेत्ररक्षक झेलला कॅरी करत शेवटच्या मुमेंटला मात्र झेल निसटला होता तरी देखील पकडला आणि संपलाय खेळ. भूषणचा विचार केला ना तर या षटकामध्ये तब्बल 3 गडी मैदानावरती बाद केले आणि धावफलक आता खूप कमी आहे. तब्बल 41 धावांची गरज असणार आहे या षटकातील. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा खूप कमी आहेत आणि धावा बनवण्यासाठी आता मात्र 13 चेंडू फक्त उरलेत आणि 13 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा आणि धावा बनतात मैदानावरती पण बनवण्यासारखे फलंदाज देखील पाहिजेत आता. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती सूरज आलाय. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील इथनं जाईल निर्धाव म्हणजे 3 षटकांचा
2 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त आणि धावफलकावरती फक्त 14 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 मध्ये आता 12 मध्ये 41 बनवावे लागतील आणि आता 20.50च्या सरासरीने धावा मैदानावरती बनवावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. या षटकामध्ये जरूर 20 ते 22 धावा आल्या ना तर मॅचमध्ये पुनरागमन करेल, नाहीतर जर धावा आल्या नाही तर पूर्णपणे मात्र बॅकफूटवर नेण्याचं काम करेल पापडीचा पाडा संघ, कारण की त्याने पहिल्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि शेवटच्या बॉलवरती दोन षटकार आले ना ते खूप काय सांगून गेले या मॅचवरती. आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या तब्बल 54 बनली आणि 95 धावा बनवत असताना मात्र महत्त्वपूर्ण 5 फलंदाज देखील मैदानावरती बाद झाले त्या कोलवाडी टीमचे. तिसऱ्या षटकामध्ये भावेश आलाय गोलंदाजीसाठी आणि समोर फलंदाज सतीश अद्याप तो फलंदाज आघाडीला आला होता आणि सतीशचा देखील इथनं उडालाय झेल, स्वतः गोलंदाज आले झेल खाली, इथनं संपलाय सतीशचा खेळ. आणि असं वाटलं होतं की सतीश मैदानावरती फलंदाजी करेल, जो आघाडीला आला होता त्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या टीमसाठी, तो देखील मैदानावरती बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती राजेश भगत 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड मी जरूर म्हणेन या पापडीच्या पाडा टीमची, कारण की गोलंदाजी देखील चांगली गेली आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली गेली. यावेळीचा बॉल मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली आणि इथे या बॉलवरती देखील आली सिंगल धाव. सिंगल डबलने आता काहीच बिघडणार नाही ते पापडीच्या बारे टीमकडे, कारण की धावा खूप आहेत. आता येणारे बॉल असतील 10 आणि तब्बल धावांची गरज असणार आहे 40, म्हणजे प्रत्येक बॉलवरती चेंडूला सीमा रेषा गाठावी लागेल तरच सामना जिंकता येईल. षटकातील पुढचा बॉल इथे देखील फटका हवेमध्ये आहे, मिस टायमिंग शॉट आणि अल्पेश आले होते शेवटच्या मुवमेंटला, मात्र झेल आता निसटला आणि इथनं धावा कंप्लीट केल्या 2. सुरुवात जरूर चांगली झाली नाही, फक्त सुरुवातीला 90 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील खूप कमी धावा आल्या. त्याच्या जोरावर हा संघ मात्र पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला भेटतो कोलवाडी संघ, आणि पूर्णपणे या मॅचवरती मजबूत पकड पाहायला भेटते ती टीम पापडीचा पाडा संघाची. आणि नेक्स्ट मॅचमध्ये आपण यजमान संघ विरुद्ध पाहुणे संघ असा सामना पाहू शकता, म्हणजे कोपरा आणि त्यांच्या आगे संघ खेळेल तो किरवली बादलचा संघ. इथनं चेंडू जाईल निर्धाव. षटकातील पुढचा बॉल
इथे देखील लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पंच अनिल पाटील आमच्याकडे बोलत असताना की हा चेंडू खराब आहे. तत्पूर्वी आम्ही या मान्यवरांना विनंती करतो की पांडुरंग पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. त्यानंतर कैलास गायकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती या. तुमचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर यशवंतजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर सुभाष गायकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. त्यानंतर हाडक्या पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील स्वर्गीय सतीश पाटील श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. सामना मात्र पूर्णपणे एकतर्फा पाहायला भेटतो तो पापडीच्या पारा टीमकडे. यावेळीचा बॉल मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गोलीच्या वेगानेमध्ये ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑन सीमारेषेकडे. तत्पूर्वी कव्हर करीपर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या 2 आणि 2ने धावफलक पोचले. त्या 21 या आकड्यावरती धावफलक पोचले म्हणजे 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. डीजे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती फक्त 21 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप खराब सुरुवात मी जरूर म्हणेन कारण की आघाडीचे 5 फलंदाज मैदानावरती बाद झालेत आणि आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश कोतवाल जे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 6 बॉल आणि 34ची गरज मॅच जिंकण्यासाठी. कागदावर अशक्य आहे परंतु क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. परंतु पहिल्याच बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. बॉल सीमापलीकडे जाईल 6 धावांसाठी. षटकार पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. क्रिकेटमध्ये मी पहिलेच म्हणालो होतो की कोणतंही आव्हान शक्य नसतं कारण की 6 बॉलवरती 43 धावांची गरज असताना 6 बॉलवरती 43 धावा बनवल्या होत्या भिवंडीच्या मानकोलीच्या खेळाडूनं दीपेश मालीनं. 6 चेंडूमध्ये 43 धावांची गरज होती आणि 6 चेंडूमध्ये 43 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या होत्या. यावेळीचा बॉल मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फिल्डरने कव्हर करीपर्यंत या बॉलवरती देखील आली सिंगल आणि आता सिंगलने धावफलक तब्बल 28 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. 28 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. अद्याप 4 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की षटकार येतील. जर षटकार आले तरच मॅच जिंकता येईल. अशी सिंगल डबल आले तर मात्र मॅच मध्ये मजबूत पकड जरूर मी म्हणेन या पापडीचा पारा टीमची कारण ते शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 षटकार आले ना ते मॅच मध्ये या ठिकाणी पापडीच्या पारा संघाला मात्र घेऊन आले कारण की धावसंख्या तिथनं चांगली उभारली गेली. अन्यथा आपल्याला मॅचचं चित्र नवीन काही पाहायला भेटलं असतं. इथे देखील फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांकडे लाऊड अपील. फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद होईल.
धक्क्यांवरती धक्के देत असताना मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश ज्याने फलंदाजी देखील चांगली केली. याच दरम्यान प्रशांत पाटील उर्फ नानू यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. चेंडू मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा संकेत चेंडूवरती आले आणि या बॉलवरती देखील सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलक तब्बल पोहोचलंय. 29 आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. म्हणजे आता या षटकामध्ये काही चेंडूची फक्त औपचारिकता व्याख्या असणार आहे. फक्त या षटकामध्ये 2च चेंडू बाकी असणार आहेत आणि 2 बॉलवरती 26 धावा ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच 2 चेंडूची फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. परंतु इथे आडव्या बॅटनं उडवण्याचा प्रयत्न केलाय. भूषण जेल खाली आलाय परंतु जेल सोडलाय. जर 1 बॉलमध्ये 1 धाव असती तर मात्र पापडीचा वाडा संघाने काय केलं असतं. सामना मात्र गमवावा लागला असतं की काय अशी देखील स्थिती तुमच्याकडे आली असती. परंतु काही हरकत नाही, तुमच्याकडे धावा चांगल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता मात्र आणि इथे मात्र या मॅच वरती एकादी विजय प्रस्थापित केलाय तो पापडीचा पाडा संघानं.